हे प्रत्येक कडधान्य बघा आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा देतातच आणि सोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आणि फायबर्स आहेत. भरपूर ऊर्जा देणारी अशी ही कडधान्य सकाळच्या नाश्त्यामध्येच जर मिळाली तर मात्र दुसरं काहीही खाण्याची गरज नाही. बरं, या प्रत्येकाचाच आकार थोडासा कमी जास्त असल्यामुळे सर्व एकत्रित न भाजता हे प्रत्येक धान्य मी वेगवेगळं भाजून घेतलंय. सकाळची घाई गडबड असते, कुठे प्रवासाला जायचं असेल तर सुद्धा अगदी 10 मिनिटात हा नाश्ता तयार होतो. तर त्याची पूर्वतयारी म्हणजे आपल्याला भाजणी बनवायची आहे. तर त्यासाठी अशी मध्यम आकाराची घरातील कोणतीही वाटी घ्यायची आणि या वाटीने सर्व साहित्य मी मोजून घेते. तर भाजणी छान खमंग आणि खुसखुशीत व्हावी यासाठी सर्वात जास्त प्रमाण हे ज्वारीचं घ्यायचं. गॅस मध्यम ठेवला आहे आणि 2 वाटी ज्वारी घेतली. एकदा तयार केलेली भाजणी साधारण 3 महिने तरी टिकावी यासाठी हे प्रत्येक कडधान्य व्यवस्थित भाजून घेणं फार गरजेचं आहे. गॅस मोठा वगैरे न करता मध्यमच ठेवलाय आणि सतत परतत साधारण 4 ते 5 मिनिटे ही ज्वारी मी भाजून घेतली. एखादी असा जाडसर तवा किंवा कढई घ्यायची म्हणजे जरा सुद्धा जळत नाही. यातून हलक्याशा लाया फुटू लागल्या की हे मी असं बाजूला काढलं आणि बाजूला काढताना सुद्धा बघा एखादा असा सुती कापड घ्यायचा आणि त्यावर ही सर्व धान्य घालायची. सध्या भरपूर प्रमाणात थंडी आहे आणि बाजरी बऱ्यापैकी उष्ण असते, म्हणून इथे मी 1 वाटी भरून बाजरी घेतली. आपण जर ही भाजणी उन्हाळ्यासाठी बनवत असाल तर मात्र बाजरी न वापरता 1 वाटी नाचणी घ्यावी. आता ही बाजरी सुद्धा सतत अशी परतत मी लाया फुटेपर्यंत भाजून घेते. खरं तर बाजरीच्या भाकरी वगैरे खाण्यासाठी ना लहान मुले बऱ्याचदा कंटाळा करतात. तर अशी भाजणी केली आणि त्यापासून काही खमंग पदार्थ बनवले तर मात्र अगदी नकळत बाजरी सुद्धा मुलांच्या पोटात जाते. तर ही बाजरी बघा भाजून झालेली आहे. हलकासा याचा रंग बदललाय आणि यातून तडतड असा आवाज येतोय. ही बाजरी सुद्धा मी बाजूला काढते. आता यामध्येच 1 वाटी भरून गहू घातलेत. गॅस मी मध्यमच ठेवला आहे आणि हे गहू सुद्धा परतून घेते. सुरुवातीला अगदीच फिकट रंगाचे दिसतात, पण जसजसे आपण भाजू तसा या गव्हाचा रंग सुद्धा गडद होतो. तसेच गहू तांदूळ वापरल्यामुळे पिठाला सुद्धा चांगला चिकटपणा यायला मदत होते. सतत परतत राहण्यापेक्षा हे गहू तव्यावर असे मी पसरून ठेवले आणि नंतर मात्र बघा अगदी पटकन असे भाजले जातात. याचा रंग सुद्धा आता हलकासा गडद झालाय. हे गहू सुद्धा मी बाजूला काढते. गव्हासोबतच आजच्या या भाजणीमध्ये मी 1 वाटी तांदूळ सुद्धा घेतलेत. नेहमी जे आपण जेवणासाठी वापरतो ते तांदूळ वापरू शकता किंवा मग रेशनचे साधे तांदूळ सुद्धा वापरू शकता. ही भाजणी जर आपण डायबिटीज पेशंटसाठी वगैरे बनवत असाल तर गहू आणि तांदूळ नाही वापरले तरीही चालेल. तवा चांगला गरम झालाय त्यामुळे तांदूळ परतताना मात्र गॅस कमीच ठेवायचा. आता हे तांदूळ सुद्धा छान असे भाजून झालेत, ते मी बाजूला काढते. भाजणी बऱ्याच प्रमाणात पौष्टिक व्हावी यासाठी शक्यतो अशी सालीसकटच धान्य घ्यायची. तर हे बघा इथे मी 1 वाटी भरून मूग घेतलेत. पण आपल्याकडे जर असे अख्खे मूग नसतील तर मात्र मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता. हे मूग सुद्धा सतत परतत यावर डाग येईपर्यंत मी भाजून घेते. आणि ही भाजणी करताना फक्त हीच कडधान्य न वापरता आपल्याकडे जी कडधान्य असतील ती आपण वापरू शकता. जसे की इथे मी पुन्हा 1 वाटी भरून हे वाटाणे घेतलेत. हे हिरवे वाटाणे सुद्धा सतत असे परतत यावर हलकेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे. आपल्याकडे जर हिरवे वाटाणे किंवा मूग नसतील तर याऐवजी चवळी, मटकी अशी धान्य सुद्धा घेऊ शकता. वाटाणे भाजत आले ना की वरचं जे साल असतं त्याला तडे जातात आणि सोबतच यातून एक छानसा सुगंध येऊ लागतो. तर हे वाटाणे सुद्धा आता मी बाजूला काढते आणि तव्यामध्ये 1 वाटी भरून हे हरभरे घालते. तर हे हरभरे बघा हिरव्या रंगाचे आहेत. नेहमी मी हरभरे घेताना असे हे हिरव्या रंगाचे घेते, पण आपल्याकडचे नेहमीचे जे ब्राऊन हरभरे असतात ते सुद्धा वापरू शकता. आणि आपल्याकडे जर असे सालासकट हरभरे नसतील तर अगदीच चण्याची डाळ सुद्धा वापरू शकता. हरभरे सुद्धा भाजत आले ना की वरचं साल फुटतं आणि आतून असे चणे फुटून बाहेर येतात. तर याच पद्धतीने बघा छानपैकी असे वरपर्यंत डाग येईपर्यंत हे हरभरे मी भाजून घेतलेत. हे हरभरे बाजूला काढते आणि पुढची धान्य भाजते.
अगोदर मी सांगितल्याप्रमाणे बघा, आपल्याकडे जर अख्खी कडधान्य असतील तर ती वापरावी आणि नसतील तर अशा डाळी सुद्धा वापरू शकता. म्हणजेच इथे 1 वाटी भरून आपल्याकडे जर अख्खे मसूर असतील तर तसे घ्या आणि नसतील तर 1 वाटी भरून अशी ही मसूरची डाळ वापरली तरीही चालेल. ही डाळ सुद्धा सतत अशी परतत मी भाजून घेते. मसूरची डाळ अगदीच पातळ असते, त्यामुळे भाजायला फारसा वेळ लागत नाही आणि याचा रंग बघा हलकासा फिका पडू लागतो. तर ही मसूरची डाळ छानपैकी भाजून झालीत. हलकेसे यावर डाग सुद्धा आलेत. आता मी ही बाजूला काढते. आता यामध्येच पाव वाटी भरून उडीद डाळ घालायची. उडीद डाळ मात्र अगदी पाव वाटी घालावी. जास्त घातल्यास आपली भाजणी वातड होण्याची शक्यता असते. तर हे बघा छानपैकी वरपर्यंत डाग येईपर्यंत ही डाळ सुद्धा मी भाजून घेतली. ती बाजूला काढते आणि यामध्येच 1 वाटी भरून पोहे घातलेत. पोहे घातले म्हणजे कोणताही पदार्थ छान खुसखुशीत तर होतोच आणि सोबतच त्याचा वरचा लेयर कुरकुरीत व्हायला मदत होते. पोहे भाजले की नाही कसं ओळखायचं? तर हे बघा, पोहे भाजत आले ना की छानपैकी असे हे ताठ होतात. याचाच अर्थ मस्त असे कुरकुरीत भाजले गेलेत. पोहे भाजून झाले की बाजूला काढायचे आणि मग यामध्ये काही खडे मसाले भाजू. तर त्यासाठी पाऊण वाटी भरून इथे मी हे धणे घेतले, पाव वाटी भरून जिरं घेतलं, 1 चमचा मेथी दाणे आणि अर्धा चमचा भरून ओवा घेतलाय. खरं तर हे मसाले छान असे हलकेसे भाजून घेतले आणि भाजणीमध्ये घातले म्हणजे भाजणीला सुद्धा मस्त असा फ्लेवर येतो आणि सोबतच थालीपीठ भाजताना वगैरे वेगळं काही घालायची गरज नाही. पटकन आपलं 10 ते 12 मिनिटांमध्ये थालीपीठ बनवून तयार होतं. तवा कडकडीत गरम असल्यामुळे गॅस बंद करूनच हे सर्व मसाले मी भाजून घेतलेत. आता बघा, सर्व धान्य चांगल्या सुती कपड्यावर काढलेली आहेत. ही पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि मगच गिरणीतून दळून आणायची. आपण जर ही धान्य एखाद्या ताटावर वगैरे काढली तर मात्र याला तळाला पाणी सुटू शकतं आणि नंतर आपली भाजणी थोडीशी कमी दिवस टिकते. त्यामुळेच अगदी व्यवस्थित सुती कपड्यावर काढून घ्यायची. सर्व धान्य, कडधान्य पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि यातील पोहे तर बघा अगदी छान कुरकुरीत झालेत. हे असं पूर्णपणे थंड झालं की मगच एखाद्या डब्यामधून दळून आणायचं. एवढ्या या साहित्यामध्ये साधारण 1.5 किलो भरून भाजणी झाली. ही भाजणी आपण जर व्यवस्थित अशी कोरड्या डब्यामध्ये ठेवली तर बरोबर 3 महिने अगदी छान टिकते. याचा फ्लेवर, याचा सुगंध छानपैकी टिकून राहतो. आता यातील थोडीशी भाजणी मी बाजूला घेतली आणि या सोबतच यामध्ये काही पालेभाजी घालते. तर मूठभर माझ्याकडे मेथी होती आणि या सोबतच थोडीशी कोथिंबीर आणि थोडीसा पालक घेतलाय. सर्व असं कापून घेतलंय आणि ते या पिठामध्ये घालू. बरं, भाजणीच्या पिठामध्ये ना मी 1 चमचा हिरवी मिरची, आलं लसूण याची पेस्ट घातली आणि सोबतच थोडंसं लाल तिखट, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं. ते सगळं घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला, त्याबद्दल माफी असावी. आता यामध्येच बघा, एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घातला. आपल्याला हवं असेल तर यामध्ये अजून थोडंसं लाल तिखट सुद्धा घालू शकता. आता यामध्ये सुरुवातीलाच पाणी वगैरे न घालता कोरडं असं मळून घ्यायचं आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं करून पाणी घालावं. भाकरीसाठी जसं पीठ मळतो त्याच पद्धतीचंच पीठ मळलंय आणि थालीपीठ थापण्यासाठी बघा, एक सुती कापड पाण्यामध्ये भिजवून तो पूर्णपणे पिळून घ्यायचा. आता यावर असं पातळ थालीपीठ भाजलंय. आपली भाजणी व्यवस्थित होती त्यामुळे थालीपीठाला बघा कडेला वगैरे कुठेही तडे गेले नाहीत. यावरच मी पांढरे तीळ घातले आणि गरम तव्यावर हे थालीपीठ घातलंय. गॅस मध्यमच ठेवली आहे आणि याचे जे होल आहेत त्यामध्ये थोडं थोडं तूप किंवा मग तेल सोडायचं. कडेला सुद्धा थोडंसं तूप किंवा तेल सोडा आणि यावर झाकण ठेवून एका बाजूने साधारण 2 ते 2.5 मिनिटे तरी शेकू द्यायचं. भाजणी छान खमंग झाली होती त्यामुळे आता थालीपीठ भाजतानाच मस्त असा सुगंध येतोय. लोखंडी तवा असल्यामुळे बघा अगदी छान खरपूस असं भाजलं जातं. सकाळची घाई गडबड असते किंवा मग कुठे प्रवासात वगैरे नेण्यासाठी अशी ही भाजणी तयार असेल तर त्यापासून अवघ्या 10 ते 12 मिनिटात अशी ही खमंग, पौष्टिक आणि खरपूस थालीपीठ आपण बनवू शकता. दोन्ही बाजूने छान खरपूस असे हे थालीपीठ भाजलेलं आहे. आता सर्वात शेवटी यावर लोणी किंवा मग तूप लावायचं. तर या थालीपीठासोबत आपण दही, सुकी चटणी किंवा मग लोणच्या सोबत सुद्धा सर्व करू शकता. भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर्स असलेली अशी ही भाजणी एकदा का बनवून ठेवली ना की कधी आपल्याला स्वयंपाकाचा जरी कंटाळा आला तरीही पटकन अशी थालीपीठ आपण बनवू शकता. लहान मुले, मोठे सर्वजण फार आवडीने खातात.
या पद्धतीने अशी जर आपण भाजणी बनवून ठेवली तर साधारण 3 ते 3.5 महिने अगदी सहज टिकते. यातील चव, रंग छानपैकी टिकून राहतो. बरं तुम्हाला ही आजची भाजणी कशी वाटली आणि सोबतच त्यापासून बनवलेले थालीपीठ आवडलं असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एका नवीन रेसिपी सोबत.